सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लाडकी बहीण योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज दिले जाणार असून याबाबत सरकार प्रयत्नशील असून विचार सुरू आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडला काही दिवसांपूर्वी सांगितलेलं. मात्र महिला आणि बाल विकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कर्ज देण्यासाठी कोणतीही योजना तयार केली जात नाही असं सांगण्यात आलेलं आहे. जर वित्त विभाग किंवा सहकार विभागाकडून या संदर्भात काही योजना तयार केली जात असेल तर ती लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर येईल, असंही संबोधित करताना विभागाचे अधिकारी म्हणाले आहे. महिला आणि बालविकास विभागाचं म्हणणं आहे की सर्व लाभार्थी महिलांना नियमितपणे 1,500 रुपये मिळावेत ही त्यांची प्राथमिकता आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर हा हप्ता 2,100 रुपयांपर्यंत वाढवायचा आहे. अशा परिस्थितीत महिला आणि बालविकास विभाग अशी कोणतीही नवीन योजना सुरू करण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे आधी सुरू असलेल्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेवर महायुती सरकार सुमारे 45,000 कोटी रुपये खर्च करत आहे. लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.